हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. शंका समाधान भाग 2. साधक श्री कोल्हटकर साहेब यांनी विचारलेला प्रश्न. गीतेमधील संस्कृत श्लोकांच्या आधारे आम्ही ज्ञानेश्वरीमधील ओव्यांचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वरीमधील मराठी ओव्यांचा अर्थ कठीण वाटला तरी प्रयत्न साध्य वाटतो. अमृतानुभवामधील मराठी ओव्यांचा अर्थ लागणे हे अशक्यप्राय वाटते. या ओव्यांचा अर्थ समजण्यासाठी आपण कृपया मार्गदर्शन करावे. योगदास. अमृतानुभवातील ओव्यांचा अर्थ समजण्यासाठी सर्वात उत्तम, अतिसुयोग्य, समजायला अत्यंत सोपे असे मार्गदर्शन तर आता सुरूच आहे. योगदासांची यावरील प्रवचने, त्यांच्या त्यावरील CD आणि योगदासांचे पुस्तक रूपातील अमृतानुभवाचे निरूपण असलेले अतियोग्य किंमत असलेले 4 खंड. आणखी काय पाहिजे? असो, हा गमतीचा भाग सोडून देऊ. आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. एखादा विषय अगोदरच माहीत असला तर त्यावरील चर्चा समजणे सोपे असते. चर्चा कसली सुरू आहे हेच जर माहीत नसेल किंवा चर्चेचा विषय अगम्य असेल तर त्यात सहभाग घेणे किंवा ती श्रवण करणे याला काही अर्थ राहणार नाही. शास्त्रीय संगीत आवडत नसेल, समजत नसेल तर ते ऐकून त्यातील नादब्रह्माचा आनंद घेता येणार नाही. कमी ऐकायला येत असलेल्याला जर विषय सांगितला तर मग त्याला कमी ऐकायला येऊनही त्यावरील हळू आवाजातील चर्चा त्याला समजते. तो त्यात सहभागी होऊ शकतो. गीता सर्वांना माहीत असते, यामुळे त्यावरील टीका असलेली ज्ञानेश्वरी समजायला सोपी जाते. अमृतानुभव हा आत्मपरब्रह्मबोध आहे. हा विषय सर्वसामान्यपणे माहीत नसलेला आहे. यावर आदरणीय अज्ञात ऋषींनी आत्मपुराण लिहिले आहे, परंतु ते स्वतंत्र लिखाण किंवा निरूपण नाही. ते अगोदरच उपलब्ध असलेल्या लिखाणाचे संकलन आहे. श्री व्यासमुनींनी 555 ब्रह्मसूत्रे लिहिली आहेत. ती फार गूढ गहन आहेत. त्यावर भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी टीका लिहिली आहे, परंतु ती टीका माझ्यासारख्याला तरी मूळ ब्रह्मसूत्रांपेक्षाही अगम्य झाली आहे. ती टीका समजून घेताना माझ्या बुद्धीला मर्यादा पडतात. मी भरपूर शोध घेतला, तथापि मला ब्रह्मसूत्रांवर स्वतंत्र लिखाण कोठे आढळले नाही. अजूनही माझा शोध घेणे सुरूच आहे. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी लिहिलेल्या टीकेवर भरपूर पुस्तके आहेत, परंतु कोणाचे स्वतंत्र लिखाण सापडत नाही. याला मागील काळात एकमेव अपवाद आहे आणि तो म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊलींचा. त्यांनी आत्मपरब्रह्मबोधावर 812 ओव्या असलेले अमृतानुभव हे त्यांच्या स्वतःच्या अनुभूतीमधून स्वतंत्र लिखाण केले आहे. ते फार उच्च आहे, गूढ आहे, परंतु तरीही ते गहन नाही. थोडा प्रयास केल्यास जाणून घेण्यास अशक्य नाही. याला अजून एक पुढील कालावधीत अपवाद आहे आणि तो म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामींचा. त्यांनी 183 ओव्या असलेला आत्माराम हा ग्रंथ लिहिला आहे. ही त्यांची आत्मपरब्रह्म ज्ञानाची भावसमाधी आहे. हे त्यांच्या इतर ग्रंथांप्रमाणेच आत्मपरब्रह्मावरील लिखाण पूर्ण स्वतंत्र आहे. तथापि आत्मपरब्रह्म या अथांग अशा विषयाचा विचार करता हा ग्रंथ माझ्या मते संक्षिप्त आहे. मनाच्या श्लोकांप्रमाणे किंवा दासबोधाप्रमाणे या विषयाचा तेथे विस्तार आढळत नाही. त्या ओव्यांचा केवळ शब्दार्थ, भावार्थ माहीत होऊन त्यातील खोली, गाभा ज्ञात होत नाही.
अभ्यासाच्या परिशीलनाने त्यातील ओव्यांमधील गूढ अर्थ जाणून घ्यावा लागतो. श्री रामदास स्वामींनी तो आपल्यासाठी मनाच्या श्लोकाप्रमाणे किंवा दासबोधाप्रमाणे आयतात सविस्तर उपलब्ध करू दिलेला नाही. असो, योगेश्वराची कृपा आणि श्री समर्थ रामदास स्वामींचा आशीर्वाद असला तर कदाचित मीच तसा प्रयत्न जरूर करेन. अमृतानुभवाची भाषा चांगदेव पासष्टीशी मिळती जुळती आहे. त्या काळी अत्यंत सुप्रसिद्ध असलेल्या, या क्षेत्रात फार मोठा दबदबा असलेल्या, हजारो शिष्य असलेल्या, वयाने वडील असलेल्या चांगदेवांच्या कोऱ्या पत्राला उत्तर देताना तशी भाषा लिहिली जाणे हे अपरिहार्य होते. चांगदेवांच्या तोलामोलाची भाषा लिहिणे हे स्वाभाविकच होते. तथापि ज्ञानेश्वर माऊलींची हरिपाठ, अभंग यातील भाषा एक आहे, ती सोपी आहे, कारण ती सर्वसामान्यांसाठी, न शिकलेल्या भक्तांसाठी, वारकऱ्यांसाठी लिहिलेली आहे. परंतु त्यातही ज्ञानेश्वरीची भाषा वेगळी आहे, ती शिकलेल्यांसाठी आहे. यामुळे ज्ञानदेव म्हणून कोणी वेगळे संत होते आणि त्यांनी हरिपाठ, अभंग यांची रचना केली असावी असा एक मतप्रवाह ऐकायला मिळतो. मी या मतप्रवाहाशी सहमत नाही. कारण माऊलींच्या या सर्व वाङ्मयामध्ये भाषेचे 2 भाग आढळत असले तरी त्यातील दृष्टांत, लिहिण्याची पद्धत, विस्तार करण्याची पद्धत, त्यांची केलेली वाङ्मयीन मांडणी इत्यादी अनेक बाबतीत पूर्णपणे साम्य आहे. तसेच जसे श्रोते किंवा जसे वाचक तसे वाङ्मय हा नियम पाळावा लागतो. त्याचा सविस्तर उहापोह याच लेखात पुढील मुद्द्यात केला आहे. अमृतानुभव हा श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आत्मपरब्रह्माच्या स्वानुभवामधून, साक्षात्कारामधून उद्धृत होऊन ज्ञानियांसाठी लिहिला गेला आहे. यामुळे त्याची भाषा तशीच असणे हे अगदी स्वाभाविक आहे. ही भाषा क्लिष्ट वाटते कारण त्याचा विषयच तसा आहे आणि त्याचे लिखाण तशाच श्रोत्यांसाठी, वाचकांसाठी केलेले आहे. काहींच्या मताप्रमाणे श्री चांगदेवांनी याचना करूनही श्री ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला नाही. त्यांना मुक्ताईचे शिष्यत्व घेण्याचा उपदेश केला. याला 2 कारणे आहेत. 1. चांगदेवांचा अहंकार परिपूर्णपणे नष्ट व्हायला हवा होता. यास्तव त्या काळातील तथाकथित पंडितांच्या आणि विद्वानांच्या मताप्रमाणे अध्यात्माचा अधिकार नसलेल्या एका स्त्रीचे आणि त्यातही स्त्री बालिकेचे त्यांना शिष्यत्व घ्यायला सांगितले. 2. जेव्हा चांगदेवांचे कोरेपत्र मिळाले तेव्हा ते सर्वप्रथम श्री निवृत्तीनाथांनी वाचले आणि ते श्री माऊलींना वाचायला दिले आणि त्यांना त्या पत्राचे उत्तर लिहायला सांगितले. श्री माऊलींनी ते पत्र वाचले आणि त्याचे उत्तर लिहायला संमती दिली. या पत्रावर या दोघांनीही काहीही प्रतिक्रिया उघड व्यक्त केली नव्हती. तथापि लहानशी मुक्ताई सहजच म्हणाली, 14 विद्या, 64 कला आणि योगविद्या जाणणारा चांगदेव कोरा तो कोराच. ही अशी प्रतिक्रिया देणारीच चांगदेवांना योग्य गुरु आहे हे श्री माऊलींनी जाणले होते. यावर श्री निवृत्तीनाथांनी प्रतिक्रिया दिली की चांगदेव कोरा आहे, उपदेशास पात्र आहे. अशा प्रकारे चांगदेवांना उपदेशासाठी मुक्ताईचे स्वाधीन करण्यात आले. चांगदेवांचाही मोठेपणा असा आहे की त्यांनी श्री माऊलींच्या उपदेशाचा तत्काळ स्वीकार केला. स्वतः फार मोठे ज्ञानी असूनही त्यांनी मुक्ताईचे शिष्यत्व मान्य केले. तथापि असे असूनही श्री माऊलींनी इतर ज्ञानियांच्या उपस्थितीत चांगदेवांना अमृतानुभव ऐकवला. यामुळे तर अमृतानुभवाची भाषा चांगदेव पासष्टीशी मिळती जुळती असणे स्वाभाविक आहे. या मतप्रवाहाला चांगलीच पुष्टी मिळते. माझी अध्यात्माच्या प्रवचनातील, अध्यात्माच्या पुस्तकातील भाषा सर्वांना परिचित आहे.
यामुळे माझी सावल्या आणि सवंगडी यामधील ललित साहित्यिक भाषा माझीच आहे हे पचायला जड जाते. मीच ती पुस्तके लिहिली आहेत यावर काही जणांचा विश्वास बसत नाही. कारण त्या लेखनाचा तो बाज असतो. तो सांभाळता आला तरच तसे लिखाण करावे, अन्यथा त्या मार्गाला जाऊ नये. आता हेही सत्य आहे की मी ते साहित्यिक वाङ्मय आध्यात्मिक लिखाण करण्याच्या खूप आधीच्या काळात लिहिले आहे. सवंगडी रविवार केसरीसाठी लिहिले आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की जसा विषय तशी भाषा सहजच लिहिली जाते आणि तरच ती त्या लेखनाच्या आणि वाचकांच्या पचनी पडते. आपणही लहान मुलांबरोबर विद्वत्ता प्रचूर बोलत नाही. त्यांच्याजवळ त्यांना समजेल असेच बोबडे काय झालं माझ्या सोनूला असे बोलतो. तरुणांजवळ लय भारी, कूल, कल्ला, फंडे असे काही त्यांच्या भाषेत बोलल्यास त्यांना तुम्ही त्यांच्यातले वाटता. हे असेच आहे. ललित साहित्यात मी मिळाले असे लिहीन, परंतु आध्यात्मिक लेखनात मी प्राप्त झाले असे लिहीन. ललित साहित्यात मी ऐकू लागला असे लिहीन, परंतु आध्यात्मिक लेखनात मी श्रवण करू लागला असे लिहीन. लहान मुलांसाठी भगवद्गीता लिहावी असे खूळ माझ्या डोक्यात कसे केव्हा आले मला माहीत नाही, म्हणून मी प्रयत्न केला. तथापि पहिल्याच श्लोकाला बोटांना कंप आणि घाम आला. घशाला कोरड पडते माहीत होते, परंतु बोटांनासुद्धा कोरड पडते हे प्रथमच अनुभवले. अमृतानुभवामधील शब्दांचे अर्थ शब्दकोशामधूनच पाहावे लागतात, कारण ती भाषा आता प्रचलित नाही. तसेच ते अर्थ आजच्या काळाप्रमाणे न घेता 800 वर्षांपूर्वीचे अर्थ घ्यावे लागतात आणि लिखाण मात्र आजच्या काळाला अनुसरून असे करावे लागते. यासाठी त्या काळाचा विचार करावा लागतो. ओव्या छोट्या आहेत, त्या खूप संक्षिप्त आहेत. यामुळे त्या अर्थासह विस्तृत करून घ्याव्या लागतात. काही जागा विषय, संदर्भ आणि अर्थ लक्षात घेऊन भरून घ्याव्या लागतात. काही ओव्यांसाठी ध्यानसमाधी लावून एकाग्र होऊन प्रशांत मौन स्थिर व्हावे लागते. तेथे प्रज्ञा प्रविष्ट होऊन विभूतींकडून मार्गदर्शन मिळते. यामुळे एखाद्या ओवीसाठी काही दिवस लिखाण बंद ठेवावे लागते. यात प्रचलित पुस्तकांपेक्षा अर्थ निराळे लागतात आणि तो रोष पत्करून लिखाण करावे लागते. भविष्यात यासाठी बोलणी खाण्याची तयारीही ठेवावी लागते. जाऊ द्या ना साहेब, कशाला यातायात करा. योगदास प्रवचने देत आहेत, लिहित आहेत, ती श्रवण करावीत, वाचावीत हे सर्वात उत्तम. हरिओम.